त्याने काय काय सांगितलं तुला डिप्रेशन बद्दल? की त्याचे जे दोन गोळ्या आहेत ते कशाबद्दल आहेत, त्याचे डोसेजेस काय कसे आहेत, किती वर्षापासून आहे, आणि त्याला ब्रेनला कधी कधी ओव्हरवेल्म होतो तो, कधी कधी एन्झायटी हिट होतो त्याला तो. ओके. अमनला वेगळे त्याला पॅनिक अटॅक वगैरे येते. पॅनिक अटॅक पेक्षा त्याला वेगळेच इश्यू म्हणजे भयानक आहे. तो झोपताना त्याला झोप लागत नाही, इन्सोमनिया टाईप आहे, आणि रात्री अचानक असा डस्कून उठतो, किंवा त्याला असं वाटतं की त्याच्या बॉडी मधून सोल बाहेर पडलाय आणि मॉन्स्टर्स वगैरे. आणि हे असं नाही की एकदा दोनदा, हे असं कंटिन्युअस चालू आहे. म्हणजे आता पण तो एडिटिंग जेव्हा करत होता तेव्हा तो झोपायचा नव्हता, झोपत वगैरे नव्हता कमी. मग तेव्हा जेव्हा तो सगळं काम झालं त्याच्यानंतर त्याच्या अंगावर आलं सगळं ते, त्याला बरं नसतं. त्याचे इश्यूज बरेच आहेत त्याचे. मी असं कधी स्वतःला लकी म्हणतो, असे माझे एवढं मेजर काय नाही. मेजर काहीच नाही. हा म्हणजे अशी सर्दी खोकला होतो ना ते, पण त्याच्याऐवजी असं मेजर असं कधीच नाही काय. ऍसिडिटी होते ती काय नॉर्मलच आहे ना तशी. डेंजर म्हणजे ते छोट्या मुलांना डायबिटीज वगैरे होतात ना, ते बेकार. आपण तसं पण खातो रे. डायबिटीज वाल्यांना शुगर बघून खावं लागत. जास्त खाल्ले तर उलटा हार्ट अटॅक येऊ शकतो ना, ब्लड प्रेशर वाढतं ना. चांगलं नाही झालं. चांगलं नव्हतं म्हणून काय उगाच खाल्लं. जिम केल्यावर वाटलं तर पोट भरून खाऊ सगळं. म्हणजे ते असं होतं ना की आता खाऊ शकतो पण नंतर मग ते पोट भरलेलं वाटतं. तशी सिच्युएशन होणार आहे माझी. हे पण तुझं आहे? हो माझं. मला तो प्रोफेसर 23 तारखेला एक्झाम म्हणतोय, 2 वाजता दुपारी. त्याचा अभ्यास करायला घेईन लगेच. कोणतं हाय एनर्जीचं? नाही, ही आता ऍस्ट्रोबायोलॉजी आहे, नवीनच आहे. ग्रेट पॉइंट्स आहेत. मग फक्त तुझं थिसिस राहत आहे. अजून एक एक्झाम आहे, ती पण वायवा आहे, तर त्याची डेट अजून नाही मिळालेली. ते HC वर मला क्वेश्चन बघितला, न्यूटन आवडतं का आईन्स्टाईन आवडतं? नाही बघितलं. तो काय होतं ते? काय नाही, ते HC वर्मा माहिती ना, फिजिसिस्ट. त्याला विचारतात रे पॉडकास्ट मध्ये ते मुलगा, तुला न्यूटन आवडतो का? न्यूटनला चूज केलं. हा त्याने पण न्यूटनच चूज केला. न्यूटन डेंजर आहे. पण त्याची ग्रॅव्हिटीचे फंक्शन म्हणजे कोण आईन्स्टाईन मानत नाही ना. आपल्याला फक्त ग्रॅव्हिटी शिकवतात न्यूटननी, पण न्यूटननी इतके कोडी आणलेत ना जगामध्ये, ते अजून सॉल्व्ह नाही करतात. तुला माहिती आहे आपण डिफरन्सिएशन लिमिट शिकतो, इंटिग्रेशन डिफरन्शिएशन लिमिट, त्याचा बेस न्यूटननी केलाय आणि ते भयानक आहे. ते मला माहिती आहे, मी ते केलेलं थोडी. थोडक्यात मला पण समज, जेव्हा त्यांनी मोठे मोठे फॉर्म्युले आहेत ना, की फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, किंवा v मायनस u चा फॉर्म्युला, फर्स्ट इंटू 1 मायनस b अपॉन स्क्वेअर मायनस अंडर रूट स्क्वेअर अपॉन स्क्वेअर dt बाय dx, हे सगळे फॉर्म्युले आहेत ना, याची स्टार्टिंग जो आपण रेफरन्स बोलतो ना, इथून करायला पाहिजे, ते न्यूटनने केलेलं आहे.
तो डेंजर आहे बाळ. न्यूटन हा फिजिसिस्ट पेक्षा मॅथमॅटिशियन होता. सगळ्यांना वाटतं की ग्रॅव्हिटी शोधला म्हणजे फिजिसिस्ट झाला तो खरा मॅथमॅटिशियन आहे. त्यांनी त्याचे कोड अजून पण उलगडत नाहीत कोणाला. तो ग्रेट होता. न्यूटनचं कसं आहे, त्याच्यावेळी टेक्नॉलॉजी होती न्यूटनच्या, सॉरी आईन्स्टाईनच्या याला, आणि आईन्स्टाईननी पद्धतशीर, तो पण हुशारच होता, त्यांनी पण रिलेटिव्ह, त्याने वर्ल्ड वॉर 1 जेव्हा स्टार्ट झाला तेव्हा US ला शिफ्ट झाला, राईट, ज्यूविशवर ते आत्ताच्या, त्याला पण मारून टाकलं. तो पळाला, तो पण ज्यूच होता, ज्यूविश होता, मग तो पळाला. US ला गेला ना कुठल्या तरी युनिव्हर्सिटीत. होय, US ला. मग पूर्ण लाईफ त्याने तिथेच राहिला नंतर राहिला. न्यूटन, त्याचं फुल नाव माहिती न्यूटनचं काय? नाही, आयझॅक न्यूटन माहिती आहे, पुढचं नाही माहिती. आयझॅक. आणि आईन्स्टाईनचं? दुसरी गोष्ट म्हणजे न्यूटन आहे ना, लेट्स से तुला नवीन एक ब्रांचच खोलायचे गणिताचे आत्ता बसून, तर तुला काय करशील, तू खोलशील, बोलशील मी खोलेन, आणि तू काय म्हणशील की ठीक आहे, मी आधीचे सगळे पेपर वाचेन, रेफरन्स वाचेन, आणि काय काय कुठपर्यंत आलंय त्याचा स्टडी करशील. न्यूटन तसा नव्हता, त्यांनी 0 पासून सगळं काढलं. म्हणजे तुला आता या रूम मध्ये मोबाईल नाही, काय नाही, आणि तू नवीन ब्रांच खोल, ते कोडे अजून तुला पुढचे 100 वर्ष 200-300 वर्ष कोणाला सॉल्व्ह नाही असे काढले त्यांनी फॉर्म्युले. ते इन्सेन आहे. ग्रॅव्हिटी एक पार्ट आहे तुला फक्त. पण आईन्स्टाईन त्याचा पण अपोज करतो ना की टाइम कर्वेचर मुळे ग्रॅव्हिटी चुकीचीच आहे. ग्रॅव्हिटी चुकीचीच आहे. तो न्यूटनचा ग्रॅव्हिटी फेमस झाला, ते त्याचा मेन क्रेडिटेबल असं हेच नाही, ते फक्त त्याला असतो बसलेला म्हणून सफरचंद फाटला. खरं विषय वेगळा आहे त्याचा. तो एक फॉर्म्युला आहे, त्याच्यावर तो बेस आहे. मी तुला फॉर्म्युला दाखवतो. आणि भयानक आहे माहिती आहे. न्यूटन त्याने मग HC वर मग बरोबर चूज केला. मी पण डोळे झाकून न्यूटनला चूज केले. न्यूटन बद्दल एवढं माहित नव्हतं. न्यूटनचे लॉस ते माहिती, पण मग आईन्स्टाईन मानतच नव्हतं का न्यूटनचे हे कन्सेप्ट काय? म्हणजे नाही, हा एक फॉर्म्युला आहे ना, x बेस टू द 1. तर हा फॉर्म्युलाने हा बेसिकली कॅल्क्युलसचा बेस आहे. जो आपण हे असं सिम्बॉल वापरतो समेशन, म्हणजे ऍडिशनचा, आणि इंटिग्रेशनचा अर्थच ऍडिशन असते. तर या फॉर्म्युलाने बेसिकली ऍडिशन ऑफ 1 + 2 + 3 = किती असते? 6 असते. तर हा जो समेशनचा जो अर्थ आहे तो येणे दिला. हा फॉर्म्युला काय सांगतो की 1 + 2 + 3 कसा होतो की x असेल म्हणजे 0 असेल, 0 n+1, मग n ची व्हॅल्यू काहीतरी टाकायची. मग हे बेसिकली सगळे नंबर्स घेतात. 1 च्या मधले 1.1, 1.2, 1.3, थोडक्यात डेसिमल मध्ये पण ह्याच्याने काय पण काढता येईल. बेसिकली तो समेशन आहे एक वेळ आहे ना, त्याच्यामध्ये लिमिटेशन येतील, पण हा जनरलाइज फॉर्म्युला आहे. x to the base n+1 = xn - n'. हा म्हणजे डेरिव्हेशन आहे तो. f डॅश ला काय म्हणायचं? f' म्हणतात. f' टू द, हे रेस टू x⁻n आहे का काय? x⁻n नाही, xn म्हणतात. xn म्हणजे इथे एक्झाम्पल दिलेत ना. त्याने काय n च्या बदली एक व्हॅल्यू टाकून बघा. fx ची हा फंक्शन आहे. fx ची व्हॅल्यू 1 - 7x हे सायंटिफिक कॅल्क्युलेटरवर सॉल्व्ह करता येतात. पण काय गरज नाही. f'(x) म्हणजे काय, याचा डेरिव्हेटिव्ह. याचा डेरिव्हेटिव्ह काढला की 1 कॉन्स्टंट होतो, 0 होतो. -2 आहे, -2 पुढे जातो. तो एक फॉर्म्युला आहे. तो x⁻n चा फॉर्म्युला आहे. n(x⁻n - 1) असा एक फॉर्म्युला आहे. त्यानुसार मग 14x⁻³ असं येतं. आणि मग या फॉर्म्युल्यामध्ये टाकून
ही एक व्हॅल्यू मिळते. इथे ऑब्व्हियसली एक्सची व्हॅल्यूज नाहीत, एनची व्हॅल्यूज नाही, म्हणून ते नंबर असं मिळत नाही. बट हे सोल्युशन मिळालं आपल्याला. मग हे सोल्युशन आपण ChatGPT ला टाकून सिम्युलेशन करून बघू शकतो ना, एनची व्हॅल्यू हे ठेवून बघ, ते ठेवून बघ. एआयचं हे कॅल्क्युलस पण न्यूटनने शोध लावलाय. कॅल्क्युलस ही ब्रांच पूर्ण न्यूटनने शोध लावले. काय म्हणतो? कॅल्क्युलस वॉज इन्व्हेंटेड बाय, पहिला फोटो येतो, इंडिपेंडेंट लिबनिट्स हा जर्मन होता. ओके. आणि न्यूटन जर्मन आहे? न्यूटन जर्मन नाही, म्हणजे बघायला पाहिजे. आय गेस इटली पण नाही माहिती, बघूया. न्यूटन वॉज फ्रॉम विच कंट्री? इंग्लंड. हा खूप अगोदर, इथे टेक्नॉलॉजी पण नव्हती रे. 1642. खूप अगोदर, आपल्या महाराजांच्या काळात. वाह, तेव्हा तो गणित सॉल्व्ह करायचा. आयझॅक न्यूटन. आपल्या इथे पण सगळे डेंजर लोक होते तेव्हा, सोड. हा, आपल्या इथे पण रामानुजन, सीव्ही रमन नाही, ते आताचे सगळे. पण हे होते, कोण बोलत ते, चाणक्य वगैरे, त्या चाणक्य खूप अगोदरचे वाटतं. आपल्या इथे पण ग्रेट लोक होते, बट ते पुढे आले नाहीत. ते फक्त कहाणीमध्ये राहिले. ते आपला फक्त धर्म जास्त पुढे आला, हिंदू. बाकीचं जास्त पुढे नाही आलं. म्हणजे जे सायंटिफिक आहे ते स्पिरिच्युअल पण होऊ शकतं, आणि जे स्पिरिच्युअल आहे ते सायंटिफिक पण होऊ शकतं. होऊ शकतो, फॉर शुअर. वा, कोणत्या जगात राहतोय आपण. ते न्यूटनचेच 3 लॉ आहेत ना. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट कॅन ओनली बी ट्रान्सफर्ड टू वन फॉर्म टू अनदर फॉर्म. The object tends to remain in the same motion until and unless external motion is applied to it. अजून काय होतं? Every action has equal and opposite reaction. हेच 3 लॉ आहेत ना न्यूटन. हेच बरोबर. इंटरव्ह्यू मध्ये असं विचारू शकतात का, टेल मी 3 लॉ? मी तर किती खुशी, F = m × a, फोर्स = मास × एक्सेलरेशन. आणि हे सगळे लॉज कार डिझाईन करताना, रेल्वे, सगळे असे एरोडायनॅमिक्स, म्हणजे जे कोणते मुव्हिंग पार्ट्स आहेत ते डिझाईन करताना यूज करत असतात. फोर्स = मास × एक्सेलरेशन आहे ना, हा डिराइव्ड फॉर्म्युला आहे, तो खरा फॉर्म्युला नाही आहे. हे सिम्प्लिफाईड आहे, म्हणजे यूज करण्यासाठी तुम्हाला खरा तो वेगळा आहे. Change in momentum is directly proportional to the initial and the minus final velocity upon time. Wow, okay. ते W = m × g पण करतात बघ, मास × ग्रॅव्हिटेशनल फोर्स, वेट काढण्यासाठी. ते बरोबर आहे? हो. मग ते ग्रॅव्हिटीने का मल्टिप्लाय करायचं आपल्याला? मास हवा असेल तुला तर, मास म्हणजे ज्याच्यावर ग्रॅव्हिटी इम्पॅक्ट नाही आहे. आपलं वेट जे असतं, जे वेईंग स्केलवरती दिसतं, ते म्हणजे इंटू ग्रॅव्हिटी कन्सिडर करून दिसतं ना? हो. ओके. ते आपण आपलं वजन समजतो, ते वजनच आहे. पण वजनची डेफिनेशन काय आहे की तुझं वजन काय, त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटी नसते. तुझं वजन पाहिजे ना, ते नंबर दिसतो त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटी असते. सो ते डिवाइड बाय केलं 9.8 समथिंग की मग तुझं वजन येईल. म्हणजे समज 80 किलो आहे तर 80 भागिले 9.8. तुझं किती? 80 भागिले 9.8 किलो वजन फक्त. म्हणजे ग्रॅव्हिटी नसेल तर मी 8 किलोचा. 8 किलोचा. हे खरं 8 किलो. म्हणजे बॅकपॅक मध्ये बसते रे 8 किलो. 8 किलो. वाव. आता आज येणार आहे ते सुधांशु शुक्ला काय? आज येणार आहे ना? हो, 14 जुलै. काय आणेल त्यांनी तिकडून? चॉकलेट. ISS. तिकडं म्हणतात की जिथे जे काय रिसर्च करतात तिकडं फास्ट, म्हणजे जास्त वेळ थांबावं लागत नाही. आता इथे कसं डेव्हलप ते व्हायला वेळ लागतो ना, 1 महिना, आठवडा. तिथे स्पेस मध्ये गेले ते पटकन होतं म्हणून. तिथे पण तुला चान्स मिळत असेल ना?
मग काय ISS इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. आणि फक्त ऑर्बिट कडनं किती 4000 मीटर का किलोमीटरवर आहे का 400 मीटरवर काय तर हो 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 ते जास्त वरती नाही नाही. हा ते लोअर तो ऑर्बिटला फिरत आहे ते बघूया समजू 500-600 वगैरे आहे कुठे तर स्ट्रेटोस्फिअर काय स्ट्रॅटोस्फिअरला बघूयात. मला पण ते नंबर पार्ट नाही. हे सगळे स्ट्रेटोस्फिअर ओझोस्फिअर काय ओझोन लेअर हे कोण दिलं नाव ह्याला असं लेअर क्लासिफिकेशन हे क्लासिफिकेशन ॲस्ट्रोफिजिक्स हे असं नाही की माणसाने बनवलं हे आपोआप तसं डिफरन्स जाणवला डेन्सिटीच्या ह्याच्याने आयन्स ते असलेले पार्टिकल्सच्या ह्याच्यानुसार ते त्या रिडिंगनुसार तो बनलंच आहे. बट हे असं एकदम सॉलिड बाउंड्री नाही ट्रान्झिशनल बाउंड्री आहे तिचं. बघूया थांबा. ISS फ्लायज ॲट विच ऑर्बिट ॲट विच हाईट. आणि हे सगळे स्पिअर काढण्यासाठी मग अर्थच्या कोणत्या पॉईंट पासून हाईट कॅल्क्युलेट करतात का ते डायरेक्ट ॲटमॉस्फिअर मध्ये आपल्या ह्याच्या सरफेस पासून 400 किलोमीटर 400 किलोमीटर फक्त लो ऑर्बिट. होय खूप कमी आहे. त्याला कोणतं स्पिअर म्हणतात? लो अर्थ ऑर्बिट. त्याला काय असं नाव नाही का? नाही याला तरी नाव नाही. ते सिंक्रोनस वगैरे कोणतं तर स्पिअर असेलच की काय तर. ओके इन विच हेमिस्फिअर म्हणते या सगळ्या क्लासिफिकेशन. मग सेग्रिगेट केलेत. ओके का लो अर्थ ऑर्बिटच आलंय? लो अर्थ ऑर्बिट आणि नंतर बी बघूया लो अर्थ ऑर्बिट अँड मग तिकडून जरी जम्प केलं तर अर्थवर येऊ शकत नाही ना? येऊ शकतो. काय म्हणतो? हो दाखवतो. आता ISS मध्ये उडी मारलं तर येऊ शकतो आपण अर्थवर? हो दाखवतो. त्या असं वरतून उडी मारतात त्याला काय म्हणतात? जम्प नाही काय पॅराग्लायडिंग काय जम्पच म्हणतात. काय ISS मग ते आपल्याला अर्थ मध्ये जेव्हा ग्रॅव्हिटेशनल I jump from space world record supersonic free fall. I wanted to be the first human outside of an aircraft breaking the sound barrier. जिवंत येतो तो? I almost weigh twice the weight that I normally have, and it's very difficult to do a perfect exit. Do not over-rotate. Because if I start over-rotate झाले. There's no air that you can use to एक्सटर्नल फोर्स अप्लाय होईल त्याला. एक्सटर्नल फोर्स थोडक्यात गोल गोल फिरतोय. अजून त्याला एक एक्सटर्नल फोर्स अप्लाय होईल आणि स्वतःचीच वाट लागेल आपली. रिस्की काम आहे. थोडक्यात ते असं असतं बघ ते टर्बाईन आहे इनर्शियामुळे पाणी टाकलं मग ती स्पीड वाढत असं गोल गोल फिरला. इनर्शिया तेच ना? हा इनर्शिया बरोबर. वाव. आणि एवढं मोठा आडा सॅप ब्रिंग आउट. वा हे वर सगळं निळं निळं दिसतंय. रॉसवेल न्यू मेक्सिको. कसलं कंट्रोल बाबा. माझी साधी तर 4000 मीटरवरून उडी मारले तर फाटली होती. हे काय मार्क 1.2 साऊंड स्पीडचं काहीतरी युनिट आहे ना साऊंड. That was our goal. I wanted to be the first human outside of an aircraft breaking the sound barrier. Because of the fact that altitude, air speed, G force. हे G force म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके. हाईट फीट युनिट काय? एअर स्पीड किती आहे? मॅक मध्ये 1029 किलोमीटर पर आवर. आयुष्यभर. आणि हे हाईट मला बघायची आहे रे. अल्टिट्यूड पण हे कशामध्ये मोजत आहे ते? मीटर मध्येच असेल. काय फीट आहे का?
फीट आहे खाली. हा फीट आहे. बघ ना जरा 10,000 फीट म्हणजे किती? 10,000 फीट साधारण खूपच जास्त होईल रे. 10,000 फीट कशात कन्वर्ट करणार? किलोमीटर मध्ये? किलोमीटर करूया ना. 3 किलोमीटर किती? आयुष्यात मोठे आकडे बघूनच माझी फाटते इकडं. ते त्यांचे आई वडील बायको मुलं साऊंडच्या स्पीड पेक्षा वरती झाला. हा ते फास्ट होत आहे म्हणून. वाट लागेल. सर्वायवल ऑब्विसली. जिवंत असशील तरच येशील ना बघ खाली तू. हा ना. हे एअर ऑक्सिजन ते घेऊन गेले का? ते सूट मध्ये असते का? हा G-Wiz. G is equal to G4. ते स्पिन कडून कंट्रोलर घेतलं. ओके. किती प्रॅक्टिस केलं? काढला की भाऊ काय विषय. आता आलं ना ऑक्सिजन फ्री झाला. वर्ल्ड रेकॉर्ड वर्टिकल डिस्टन्स ऑफ फ्री फॉल. शपथ. तू करशील का? कारण की काय तिथं असं सगळे असंच म्हणतात बघून. ISS म्हणून उडी मारायचंय. नाही ISS ला जायचंय. हा सोडी बिडी काय ते मी मारू शकतो. कसं रे त्याचं मनात कसं आलं असेल. म्हणजे मला ते प्लेन मधनच उडी मारल्यावर 2 मिनिटासाठी माझी एवढी हे झाली होती. काय करतात लोक. जर तुला 3 ह्याच्यामधनं चल आपण न्यूटन, आईन्स्टाईन आणि टेस्ला चूज करायचं असेल तर कुणाला? एडिसन तर काय फक्त जास्त शोध बल्ब मध्येच लावला. हा हे मूळ खेळून दाखव. टेस्ला पण खूप चांगला आहे म्हणलं तर. त्याने तर पूर्ण पृथ्वीला फ्री इलेक्ट्रिसिटी द्यायचं प्रोव्हाइड. ते कटलं टावर इरेक्ट करत होतं त्याने. हा सगळं फ्री. कॅपिटलिस्ट नसलेच असते सगळं फुकट. कठीण क्वेश्चन आहे रे हा. न्यूटन, टेस्ला, आईन्स्टाईन. न्यूटनने काय केलं की ठीक आहे त्यांनी बेस फॉर्म करून युनिव्हर्सचे कोड उलगडण्यासाठी हेल्प केली. बट यांनी जे जगतोय आपण टेस्लाने जे जगतोय आणि प्लस जगाचे कोड उलगडणं ह्युमन साठी यांनी खूप केलं ना टेस्लाने. आईन्स्टाईन पण डेंजर आहे सोड. नाही असं नाही. पण आईन्स्टाईनचे असे शोध आहेत की जे लावलेले होते पास्ट मध्ये. त्याला रिफाईन केले. सोपं सिम्प्लिफाईड करून. मोठं म्हणजे ते रिलेटिव्हिटी मध्ये जास्त योगदान आहे. जनरल रिलेटिव्हिटी आणि ऍडव्हान्स स्पेशल रिलेटिव्हिटी ते त्यांनी काढलं. बट न्यूटनचे असं त्यांनी काय नाही केलं की त्यांनी मोठे इक्वेशन मांडलं नाही आणि ते हार्ड आहेत. तसं एक इक्वेशन तसं आईन्स्टाईनचे हे इक्वेशन आहेत. कोणते? आईन्स्टाईन फील्ड इक्वेशन हे मात्र मानतात त्याला.
जरी ते तू सॉल्व्ह केलेस ना आता तुला नोबेल प्राइज मिळेल. मग ChatGPT ला टाकून सॉल्व्ह करून नाही, ChatGPT ला पण अक्कल नाही तेवढी. कसं ते डाटा ChatGPT मध्ये स्टोअर नाही ना. बघ मी तुला असे दिलेत ना लिटरली की तुला सांगितलं की हे तू शोध लावलास की आता नोबेल प्राइज मिळेल. तुला माहिती पण एंड पॉइंट कुठे आहे. नोबेल प्राइज मध्ये कॅश प्राइज काय असतं? कॅश म्हणजे डेंजर भयानक. तुला लाईफ टाइम तुला हे पैसे मिळत जाणार जर तू काय बसून राहिलास तरी. काय म्हणतोस? तुला महिन्याला काय असेल ते जे काय लाख रुपये असतील ते. वा, म्हणून लोक नोबेल प्राइज. आणि ते असंच देत नाही ना, सगळे स्टडी करतात. सर्टिफिकेट तर दाखवावं लागतं ना तुम्ही काय शोध लावला काय नाही. आणि रिलेटिव्ह मोशन म्हणजे तेच ना, म्हणजे जे एक ऑब्जेक्ट समज आता 80 किलोमीटरच्या स्पीडने चाललंय आणि दुसरं ऑपोजिट ऑब्जेक्ट पण 80 ने चाललंय, पण जे 80 मध्ये बसलंय जे ट्रेनमध्ये त्यांना वाटणार की ते बाजूचं ऑब्जेक्ट 160. इन्स्टंट फील इक्वेशन दिसायला सोपं आहे. G + AG हे वाचणं पण कठीण आहे. 8πg बेस टू द सी. हे टेन्सर्स आहे सगळे. थोडक्यात आपलं युनिव्हर्स याच्यावर चालतंय सगळं असं. काय म्हणतो? आता हे सिम्प्लिफाईड व्हर्जन आहे, हे त्याचं लॉंग व्हर्जन. ठीक आहे. आणि हे पण सिम्प्लिफाईडच आहे ऑलरेडी. हे अल्फा बीटा एक टर्म आहे तो सिम्प्लिफाईड व्हर्जन आहे. सिग्मा. हे प्रत्येक एक्सपांड होऊन ते हे समेशन न्यूटनचं आहे ना. पण हा न्यूटनचं. हो नाही ते वाटतं. हा ओके. पण असं विरोध नव्हतं ना आईन्स्टाईनचं काय, म्हणजे ह्याच्या अगेन्स्ट न्यूटनच्या ह्याच्यासोबत ते काय नाही ना, मानत होता का? म्हणजे तो जास्त अपोज नाही करायचा. काय भांडण नव्हती, काळ वेगळा आहे ना. तो फक्त त्याचा रेफरन्स घ्यायचा अभ्यास. आपण ते लोक बाकीचे कॉम्पिटिशन लावतो, कोहली चांगला का धोनी, ते रिस्पेक्टच करतात एकमेकांना. पण असं म्हणतात की न्यूटन जरा हे होता, चांगला नव्हता, रूढ होता. आता मी एवढं शोध लावला म्हणलं तर आता येणारच की. हा त्या टाईपचा होता तो. आईन्स्टाईनचं एवढं ऐकलं नाही मी. आईन्स्टाईन आणि टेस्ला एकाच काळात होते. ते एकाच काळात होते. त्यांचा फोटो वगैरे पण असं. काय म्हणतो? भारी रे. त्यावेळेला यांचे सायंटिस्ट लोकांसोबत बसायला पाहिजे एकदा. काय विचार करत असतील काय माहिती, त्यांचं डोकं कसं चालतं. वा. हा सगळ्यात फेमस फोटो. सगळे सायंटिस्ट आहेत, सगळे मोठे सायंटिस्ट आहेत सगळे. एडिसन, आय गेस हे माहिती नाही. ही मेरी क्युरी. फिमेल मध्ये पण असतो. हिने असा रेकॉर्ड केलाय ना, ही फिमेल मधली टॉप लेवलची. हिने असा रेकॉर्ड केला नाही की ते पुरुषांना पण जमत नाही. हिने 2 नोबेल प्राइज मिळवला आहे. चेष्टा नाही, ती डेंजर आहे. ते मेरी क्युरीज लॉ तिने काढला. कशासाठी आहे म्हणजे? इलेक्ट्रिसिटी, ती मॅग्नेटिझम मध्ये. ओके. तू ते काल ते पाठवलं होतं बघ, नॉर्थ साईड केलं की त्यात त्याने डाय टाकते, ग्रीन डाय. पॉलिश आहे आणि फ्रेंच आहे. नोबेल प्राइज इन फिजिक्स, नोबेल प्राइज इन केमिस्ट्री. बाय डेंजर आहे. आणि बाय द वे हिने रेडियम आणि पोलोनियमचा शोध लाल चमकतात. हे शोधच लावला तिने. ओके. आणि क्युरीज लॉ सांगतो तुला काय आहे. क्युरीज लॉ तिचं म्हणणं की द मॅग्नेटायझेशन ऑफ द paramagnetic substance is directly proportional to the applied magnetic field and inversely proportional to the absolute temperature. So basically हे कोणती गोष्ट मॅग्नेटिक होईल की नाही, ही गोष्ट मॅग्नेटिक होईल की नाही. ग्लास आहे, बट इन रियालिटी वेगळं आहे की ऑब्व्हियसली एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं आणि ॲब्सोल्यूट प्रॉपर टेम्परेचर असेल तर मे बी ते पॅरामॅग्नेटिक होऊ शकतं. ग्लास पण असं त्याचा अर्थ आहे. ग्लास असा ऑब्जेक्ट पण मॅग्नेटिक होऊ शकतं त्याच्या आतले. आणि सिरामिक ते बघायला पाहिजे. पण त्याचे कंडिशन आहे ना, म्हणजे ॲब्सोल्यूट टेम्परेचरवर पाहिजे. कारण टाइप्स ऑफ मॅग्नेट. मॅग्नेटचा यूज खूप आहे ना आजकाल.
हो आयफोन्समध्ये ते नाही का ते म्हणजे वायरलेस चार्जिंगसाठी ते हो. हा हे टाइप्स आहेत मॅग्नेट, डायमॅग्नेटिझम. पॅरामॅग्नेटिझम. हा तिने जो लॉ काढला तो पॅरामॅग्नेटिझम आहे. हां तो भयानक. म्हणजे पॅरामॅग्नेटिझम ते असे सबस्टन्स असतात जे दोन्ही पण प्रॉपर्टी शो करतात. ओके. सांगू वीकली अट्रॅक्टेड बाय द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. हे मॅग्नेट पण अर्थ कोरस म्हणजे जनरेट कसं होतात एकमेकांना घासून किंवा टेम्परेचरमुळे? नाही ते आत व्हॉल्कॅनोज आहे ना, हां तिथे आयन्स तयार होतो, तिथून ते डायनमो सारखा ऍक्ट होतो. ओके. अर्थ इज अनदर इज अ न्यूक्लियर डायनामो इन इटसेल्फ. ज्याच्या भोवती डायनामो म्हणजे मला एकच माहिती, ते सायकलला लावतात बघ लाईट इलेक्ट्रिसिटी जनरेट करायला. 2 मॅग्नेटिक फील्ड मध्ये कॉपर कॉईल रोटेट केलं की इलेक्ट्रिसिटी. ती सिस्टीम अर्थ मध्ये बेसिकली. काय म्हणतो? हा जे आतलं जे व्हॉल्कॅनो वगैरे जे तयार होतं जो आधीपासून आहे, जे कन्व्हेक्शन तयार होत आहेत, कन्व्हेक्शन करंट म्हणतो मी त्याला. म्हणजे तुला कन्व्हेक्शन करंट ह्याला पण सांगेल, तू इथे पाणी ठेवतोस बॉईल करायला, मग स्टार्टिंगला गरम होत आहे. हा ते म्हणजे खालचे लेअर गरम होत जाते, मग ते लाईट वेट होते, डेन्सिटी कमी होती म्हणून ते वेपर कन्व्हेक्शन. आणि सो ते आपल्या पृथ्वीच्या सुरू आहे कंटिन्युअसली. मग पृथ्वीला हीट कुठून येते? सन पासून? पृथ्वीला सन पासून नाही, पृथ्वीची ऑलरेडी हीट जी आहे ती ऑलरेडी खूप आहे. एंट्रोपी, एन्थाल्पी आणि ती कमी होत चालली आहे, पण एकदम मायन्यूट. तोपर्यंत मस्त आपण हो. ओके. अर्थ मध्ये स्वतःचे कन्व्हेक्शन करंट्स आहेत. कन्व्हेक्शन करंट. आणि ते व्हॉल्कॅनो मध्ये फॉर्म मध्ये पण इरप्ट होतात कधी. त्यामुळे आयन्स तयार होतात आणि आयन्समुळे मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड तयार होते. मग आपण असं लॅबमध्ये मॅग्नेट ते बनवू शकतो का? की समज मला आता 5 किलोचं मॅग्नेट पाहिजे, 6 किलोचं मॅग्नेट पाहिजे. हो बनवू शकतो. बनवू शकतो. हां ते ह्याच्याच क्युरी लॉ तिने सांगितले ते असं. मला सांग की हा एक मॅग्नेट आहे आणि हा नॉर्थ आहे, हा साऊथ पोल आहे. आणि मग मी ह्याला एका तुकड्यात कापलं, मग नॉर्थ आणि साऊथचं काय होईल? ते पण स्प्लिट, ह्याचं पण नॉर्थ येईल, ह्याचं साऊथ येईल, ह्याचं नॉर्थ येईल, त्याचं साऊथ येईल. आणि त्याच्यामध्ये अजून 2 भाग केले जातात. तर त्याचं पण परत पोल्स तेच राहणार, कॉन्स्टंट राहणार पोल्स. आणि आपण कापतच गेलो एकदम स्लाइस मध्ये. मग म्हणजे शीट तयार केलं एकदम वन डायमेन्शन शीट, एकदम 1 डायमेन्शन पातळ मायक्रॉन्स मध्ये. काय होतं म्हणजे एकदम बारीक कापली, पॅराडॉक्स सारखं झालं होतं, एकदम बारीक साईज झाली. त्याच्यामध्ये जेमतेम असेल. तेव्हा तुझं काय मत आहे की नॉर्थ आणि साऊथ राहील का? आय थिंक मॅग्नेटची इनहेरंट प्रॉपर्टीज आहे की नॉर्थ आणि साऊथ पाहिजेच पाहिजे, म्हणून राहील असं मला वाटतं. राहील, बरोबर आहे ते. पण ज्या दिवशी असा शोध लागेल, सो ही इनहेरंट प्रॉपर्टीला एक नाव आहे, त्याला म्हणतो आपण चांगलं नाव आहे डायपोल. डायपोल 2 पोल आहेत. सो ज्या दिवशी असा शोध लागेल किंवा कोणता मॅग्नेट मिळेल ज्याचा एक पोलच आहे, तर त्या दिवशी पूर्ण फिजिक्स कोलॅप्स होईल. कारण मॅग्नेटिझमवर सगळं डिपेंड. मोटर फॉर एक्झाम्पल काय इलेक्ट्रिसिटी पण त्यामुळे. मॅक्सवेल्स इक्वेशन, इलेक्ट्रोडायनॅमिक्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, मॅग्नेटोहायड्रोडायनॅमिक्स, नंतर फिजिक्सचे अजून रिलेटिव्हिटी, हे सगळं मॅग्नेटिझमवर बेस्ड आहेत. आणि ह्या ॲझम्पशनवर की नॉर्थ आणि साऊथ पोल आहेतच, म्हणून ते मॅक्सवेलला पण खूप मानतात आईन्स्टाईनच्या लेवलचं. त्या फोटोमध्ये पण सायंटिस्ट आहेत, मॅक्सवेल पण आहे. मॅक्सवेल इक्वेशन, हे मॅक्सवेलचे आईन्स्टाईनचे एक इक्वेशन आहे, न्यूटन जसं मॅक्सवेलचे पण हे इक्वेशन्स आहेत. डेल्टा इंटू ई, त्यामध्ये हा जे आहे ना डेल्टा डॉट बी इक्वल टू 0, हे तेच सांगतं. म्हणजे ह्याचा बेसिकली ह्याचा अर्थ आहे म्हणजे सिग्निफाईज की देर इज नो मोनोपोल, देर इज ऑलवेज अ डायपोल. आणि याच्या बेसिसवर सगळे मोठे ब्रांचेस तयार झाल्यात, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक, ग्रॅव्हिटेशनल, जे काय जनरल रिलेटिव्हिटी, ऑप्टिक्स वगैरे सगळं. सो हे इक्वेशन जर फेल झालं तर हे सगळं, हे 2 इक्वेशन्स काय माहिती आहे काय, की चेंज इन इलेक्ट्रिक फील्ड
गिव्ह राईज टू चेंज इन मॅग्नेटिक फील्ड. आणि हे चेंज इन मॅग्नेटिक फील्ड हाऊ डज इट गिव्ह राईज टू चेंज इन इलेक्ट्रिक फील्ड. सो हे इंटरकनेक्शन सांगतंय इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिकचं. हे फक्त मॅग्नेटिक फिल्डचं आहे. आणि इलेक्ट्रिक फील्डमध्ये मोनोपोल डायपोल नसतं, मॅग्नेटिक फील्डमध्ये असतं. सो जेव्हा हे खतम होईल तेव्हा सगळं फिजिक्स कोलॅप्स होणार आहे. तो तुला नवीन नोबेल प्राईजचा विषय आहे. जर तू मोनोपोल शोधला फक्त मोनोपोल तू शोधू शकतो घरी बसून पण. तू तुझं डोकं लाव कसं डायरेक्ट तुला उद्याच्या उद्या नोबेल प्राईज मिळेल. वा, पण शक्यच नाही की रे, कसं मोनोपोल करणार त्याला. तू काही तू तुझ्या अर्थ स्वतःच कर, काही कर, कसं म्हण त्याला आग लाव, त्याला पातळ. अर्थ स्वतः नॉर्थ पोल साऊथ पोल आहे. हीट केलं. गंमत काय माहितीये काय, नॉर्थ आणि साऊथ पोलचं मॅग्नेटिझम निघून जाईल. पण ते हे नाही होणार. म्हणजे ती एक मोनोपोल होणार नाही असं सायंटिस्ट म्हणणं आहे. राहिले तर 2 किंवा गायब होऊन जातील, त्यांची प्रॉपर्टी निघून जाईल. कारण की बघ सगळं मोस्टली अर्थ सगळं पूर्ण जे काय आपल्याला मिळतं ते मॅग्नेटवरच आहे. सोलोनाइड म्हणजे सगळं 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 तुझ्या भोवती पण एक स्वतःची मॅग्नेटिक फील्ड आहे. EMF नाही सगळ्यांच्या भोवती असते का. ते स्टॅटिक शॉक लागतं बघ आपण एक. सो विषय तो आहे रे. ओके, किती वेळ नोबेल प्राईजचे विषय सांगितले. घेईल आता मी नवीन मॅनिफेस्टेशन करेल, एक नोबेल प्राईज घेऊन ठेव. आणि हे सायंटिस्ट ना जसं न्यूटनला पण तो बसून बसलेला त्याला त्याचा शोध लागला. यू नेव्हर नो. फक्त आम्ही सायंटिस्ट काय करतो की ऑब्झर्व असतो आम्ही की असंच का हा प्रश्न विचारतो. त्या काळात मोबाईल नव्हते ना, इंस्टाग्राम नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं. क्रिएटिव्ह माइंड चालायचे. लायनस पण म्हणलं बघ क्रिएटिव्हिटीला बूस्ट करायला पाहिजे. म्हणून मध्ये ChatGPT आवडत नाही. काही गोष्टींमध्ये ChatGPT असणं योग्य आहे, काही गोष्टींमध्ये त्याचं पत्र लिहायचं असेल तर काय गरज नाही, स्वतः लिही ना. किंवा तसं काय असेल तर वाईट आहे. आणि जसं म्हणलं डेटा अनालिसिस मध्ये मल्टिपल लॅक्स अँड लॅक्स ऑफ डेटा असते, तिकडे यूज करू शकतो. पण असं लेटर छोटे मोठे कामांसाठी ते वा. कसं आता युनिव्हर्समध्ये पण सगळं मॅग्नेटिक फील्ड आहे, इलेक्ट्रिक फील्ड आहे. पण तर हे मोनोपोलच संपलं की संपलं. आणि ते पण हे ब्लॅक होल, वॉर्म होल आणि व्हाईट होल हे पण ह्या डायपोलवरच आधारित आहे. कारण ते जसं ब्लॅक होल असतो तसं दुसऱ्या साईडला मोनोपोल असेल असं ॲझ्युम करतात. कारण एक गोष्ट नाही, जिथे मॅटर आहे तिथे अँटी मॅटर पण आहे. ओके. सो जर हेच तुटलं ना तर एव्हरीथिंग विल फॉल डाऊन, फॉल अपार्ट. सगळं तुटेल. इलेक्ट्रॉन्सला प्रोटॉन्स आहेत, त्याला एक काउंटर पार्ट असतो इक्विलिब्रियम, बॅलन्स ठेवण्यासाठी. तू काय करणार होता? मला एक कोर्सला अप्लाय करायचं आहे. कोणत्या कोर्स? डेटा अनालिसिस आहे IBMचा. इथे जर्मनीमध्ये? हो, म्हणजे ऑनलाईनच असेल. इंटरनॅशनल बिझनेस मशीन त्यांच्याकडून आहे. ते बटर घेऊन जात येतं. थांब रूममध्ये ठेव. कसलं महागडं बटर आहे ते, तुला काय सांग.